नो EMI टिल पोझेशन म्हणजे बिल्डर फ्री मध्ये फ्लॅट देतोय की काय? तर मग थांबा, कारण ही आहे सबवेंशन स्कीम आणि यातच बरेचसे लोक फसतात. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे सबवेंशन स्कीम म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत हे सबवेंशन स्कीम जर सांगायचं झालं तर तुम्ही फ्लॅट घेता, त्यासाठी बँकेकडून लोन घेतलं जातं, पण तुम्हाला पोझेशन मिळेपर्यंत म्हणजेच पोझेशन कंप्लीट होईपर्यंत बिल्डर तुमचे EMI भरतो. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की EMI नाही म्हणजे डोक्याला अजिबात टेन्शन नाही, पण इथेच तर तुम्ही फसता. कारण बिल्डर तुमच्या लोनवर EMI भरतो, पण जर प्रोजेक्टच डिले झाला तर काही केसेसमध्ये बिल्डर काय करतो तर हे EMI भरणं बंद करतो आणि बँक थेट तुमच्याकडे येते आणि मग तुम्हाला त्याचा EMI भरावा लागतो. एकूणच काय, पोझेशन नाही, रेंट चालू आणि EMI सुद्धा भरावा लागेल. आणि सगळ्यात वर्स्ट केस म्हणजे जर तो प्रोजेक्टच स्टक झाला तर. पण सगळेच प्रोजेक्ट किंवा सगळेच डेव्हलपर असे नसतात. रेप्युटेड बिल्डर असेल, प्रोजेक्ट जर फायनान्शियली स्ट्रॉंग असेल आणि टाइमलाईन सुद्धा करेक्ट असेल तर तुम्हाला शॉर्ट टर्म EMIचा टेन्शन टाळता येतं. आणि जर तुम्ही सुद्धा हे सबवेंशन स्कीम घेत असाल तर या 3 गोष्टी नक्की चेक करा. पहिली, बिल्डरचा रेकॉर्ड. दुसरी, प्रोजेक्टचं फंडिंग क्लिअर आहे का. आणि तिसरी, तुम्ही कोणत्या बँककडून लोन घेताय. कारण जर तुम्ही या तिघांपैकी कोणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवला तर धोका जास्त वाढू शकतो. आता सगळ्याच जणांना वाटतं की हे सबवेंशन स्कीम इज इक्वल टू शॉर्टकट, पण असं अजिबात नाही. जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी चेक करून स्मार्टली हा डिसिजन घेतला तरी तुमच्यासाठी एक खूप छान संधी असू शकते. पण जर याच्यामध्ये काहीही फ्रॉड निघाला किंवा काहीही मिस्टेक निघाली तर तुम्ही खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकू शकता. तुम्ही सुद्धा अशी स्कीम तुमच्या प्लॅनसाठी कन्सिडर कराल का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.